नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आजची सत्य घटना आहे राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील जगहीना नावाचं गाव आहे. आणि याच गावात लालसिंग राहत होता. लालसिंगकडे स्वतःची 32 एकर जमीन होती आणि हा लालसिंग आपली शेती देखील बघत असतो. लालसिंग गावातला सरपंच देखील असतो. या लालसिंगकडे कसलीही कमी नव्हती. पैसा, मान, सन्मान हे सर्व त्याला मिळत असते. आणि लालसिंग गावातील गरीब लोकांना पैशाची देखील मदत करायचा. मात्र तो व्याजाने पैसे द्यायचा आणि व्याजाचे पैसे रिटर्न घेण्याचा मार्ग त्याचा हा वेगळाच होता. लालसिंगला जर एखादा व्यक्ती वेळेवर पैसे परत करत नसेल आणि व्याज देत नसेल तर लालसिंग त्याच्या घरातील सुनीला किंवा पत्नी यांना आपल्या शेतावरती कामावर बोलावून घेत होता. मात्र लालसिंगच्या अशा स्वभावाबद्दल गावातील जास्त लोकांना माहीत नव्हते. पैसा होता त्यामुळे त्याची इज्जत देखील तितकीच होती. लालसिंगची पत्नी, तिचं नाव असतं मंजू देवी. मंजू देवी आणि लालसिंगच्या लग्नाला आता 20 वर्ष पूर्ण झाले होते. तरी देखील लालसिंगला मंजू देवीपासून अपत्य नव्हतं. त्याचं कारणही त्याची पत्नी होती. कारण मंजू देवीमध्ये फार मोठी कमी होती. तिला मूल होऊ शकणार नव्हतं. तरी लालसिंगने पत्नी मंजू देवीला घरातील एका नोकरानीप्रमाणे ठेवलं होतं. लालसिंगला पत्नीशी काही घेणं देणं नव्हतं. लालसिंग जसं सांगेल तसं त्याच्या पत्नीला ऐकावं लागत होतं. जर तिनं ऐकलं नाही तर तो तिला घरातून काढून देण्याची धमकी देत असायचा. त्यामुळे त्याची पत्नी त्या घरात आहे की नाही असा प्रश्न होता. लालसिंग आता महेश नावाच्या मुलाला दत्तक घेतलेलं होतं. लोक विचार करायचे की लालसिंगने मुलाला दत्तक का घेतलं असेल. लोकांना वाटले याला मूल वगैरे नाही म्हणून महेशला दत्तक घेतलं असेल. मात्र लालसिंगचा यामध्ये खूप मोठा प्लॅन होता. लालसिंगने महेशला दत्तक घेतलेलं होतं आणि महेशकडून शेतीची सर्व कामे करून घेत होता. आणि लालसिंगने महेशचे ॲडमिशन देखील केलेले होते. महेश शिक्षण घेत होता, कॉलेजमध्ये शिकत होता. या व्यतिरिक्त लालसिंगचा आपल्याच गावात राहणारा रामपाल नावाचा एक मित्र होता. रामपाल एक रिटायर्ड जज होता आणि या जजकडे देखील कसलीही कमी नव्हती. तो लालसिंगचा चांगला मित्र होता. सोबत बसून दारू वगैरे पिणे, सोबत एकच विचार करणे असं यांचं चालू होतं. लालसिंगचा आणखी एक मित्र होता. तो पोलीसमध्ये होता. लालसिंगचे हे दोन मित्र खास होते आणि पुढे चालून लालसिंग या दोन मित्रासोबत मिळून खूप मोठ्या घटनेला अंजाम देणार होता. लालसिंगचा दत्तक घेतलेला मुलगा महेश, ज्याला लालसिंगने एका नोकराप्रमाणे ठेवलेलं होतं आणि आपल्या मतलबासाठी मुलगा म्हणून त्याचा वापर करून घेत होता. महेश कॉलेजमध्ये असताना एका मुलीवरती प्रेम करू लागतो. मुलीचं नाव असते अंजली. अंजलीचं महेशवरती खूप प्रेम होतं. दोघे एकमेकांना भेटत असतात. एक दिवस महेश लालसिंगच्या घरी अंजलीला घेऊन येतो. लालसिंग जेव्हा अंजलीला बघतो तर तो हैराण होऊन जातो. कारण अंजली ही खूपच सुंदर होती. त्याने अजूनपर्यंत एवढी सुंदर मुलगी बघितली नव्हती. लालसिंगनं बघितलं आपल्या नोकराने महेशने एवढी सुंदर मुलगी कोठून आणली असेल. तो महेशला विचारतो. तेव्हा महेश सांगतो की ही मुलगी माझ्या कॉलेजमधली आहे, माझी मैत्रीण आहे. तुम्ही जर म्हटले तर मी हिच्यासोबत लग्न करू इच्छितो. लालसिंग हे ऐकून खूप खुश होतो आणि लालसिंग म्हणतो, मला ही मुलगी खूप पसंत आहे आणि मी तुझं लग्न हिच्यासोबत नक्कीच लावून देईल. घरच्यांना आपण आजच जाऊन विचारू. आणि अशा प्रकारे महेश लालसिंग अंजलीला घेऊन अंजलीच्या घरी जातो. अंजली ही सर्वसाधारण कुटुंबातील राहणारी मुलगी होती. तिचे आईवडील देखील खूप गरीब होते. त्यामुळे लालसिंगला बघून महेश हा लालसिंगचा दत्तक घेतलेला मुलगा आहे हे बघून अंजलीच्या घरचे लगेच लग्नाला तयार होतात. मार्च 2025मध्ये लालसिंगने अंजली आणि महेशचं लग्न धूमधडाक्यात लावून देतो. लग्न करून अंजली लालसिंगच्या घरी येते. अंजलीला देखील माहीत होतं की महेश हा फक्त नावापुरता मुलगा आहे, बाकी तो या घरातील नोकर आहे. त्याला मुलासारखं इज्जत, मान, मर्यादा लालसिंग देत नव्हता. अंजलीला सुहागरात्रीच्या दिवशी ही गोष्ट समजते. आता सुहागरात्रीची वेळ होते. तसा लालसिंग महेशला बोलावतो. त्याला सांगतो की तू माझ्या नोकर आहे आणि मी तुझं लग्न अंजलीसोबत केलं कारण अंजलीसोबत मला काम आहे. तू या अंजलीसोबत राहणार नाही आणि आज तुझ्याऐवजी अंजलीसोबत सुहागरात्र मी मनवेल. हे ऐकून महेशला प्रचंड मोठा धक्का बसतो. महेश लालसिंगला आपला बाप मानत होता. मात्र लालसिंग कोणत्या लेव्हलचा व्यक्ती आहे हे महेशला आज समजले होते. त्यानंतर लालसिंग नेहमीप्रमाणे नशेमध्ये असायचा. त्यामुळे त्याने नशा तर अगोदरच केलेली होती आणि नशेतच हे सर्व बोलत होता. मात्र जे काही बोलत होता ते सगळं सत्य होतं. लालसिंग महेशला घेऊन त्या रूममध्ये जातो ज्या रूममध्ये अंजली असते आणि महेश आणि अंजली दोघांनाही सांगतो की हा महेश माझा मुलगा नाही तर एक नोकर आहे.
इथून पुढे मी सांगेल तसंच करावे लागेल. जर तू माझं ऐकलं नाही तर मी तुझ्या आईवडिलांना मारून टाकेल, तुझ्या पत्नीला देखील मारून टाकेल. आता हे ऐकून अंजलीला प्रचंड मोठा धक्का बसतो. तिला आता लालसिंगचं ऐकण्याशिवाय पर्याय नसतो. अशा प्रकारे लालसिंग महेशला त्या अंजलीसमोरच सांगतो की तू आता पुन्हा या मुलीसोबत दिसला तर तुझी मात्र खैर नाही. ज्यावेळी तू हिच्यासोबत दिसशील त्याचवेळी तुझा शेवटचा दिवस असेल. महेशला धमकी देतो आणि तेथून त्याला काढून देतो. त्यानंतर लालसिंग अंजलीसोबत अख्खी रात्र वाईट काम करू लागतो. त्याची संपूर्ण इच्छा पूर्ण झाल्यानंतर तो सकाळी रूममधून बाहेर निघतो. ही घटना घडून 4 दिवस जातात. 25 डिसेंबर 2025चा दिवस असतो. लालसिंगचा जो एक मित्र असतो राजपाल, एक रिटायर्ड जज होता. हा लालसिंगच्या घरी आलेला असतो. लालसिंगच्या घरी बसलेला असतो. लालसिंग आणि रिटायर्ड जज बसून चहा वगैरे घेतात. त्यानंतर महेशची जी पत्नी असते अंजली, ही अंजली येत असते. अंजलीची सुंदरता बघून जो जज असतो हा देखील त्या लालसिंगचा मित्रच असतो आणि मैत्री ही तर संगत गुणांनी होत असते. म्हणजे राजपाल जो होता हा देखील त्या लालसिंगप्रमाणेच होता. आता राजपाल हा जेव्हा त्या मुलीला बघतो तेव्हा बघतच राहतो आणि लालसिंग हा देखील नोटीस करत असतो की हा तिच्याकडे कोणत्या दृष्टीने बघत आहे. म्हणून राजपाल देखील विचारत असतो, ही मुलगी तुमच्या घरात कोण आली आहे? लालसिंग सांगतो की ही मुलगी आमची नोकराणी आहे. माझा महेश जो नोकर आहे ना, याची ती पत्नी आहे. मात्र महेश अजूनपर्यंत तिच्याजवळ देखील गेलेला नाही आणि ही नोकराणी अजूनपर्यंत पवित्र आहे. हिच्याजवळ कोणताही पुरुष गेलेला नाही आणि तू जर ठरवले तर ही अंजली एक रात्र तुझी देखील होऊ शकते. मात्र हिची किंमत 50,000 रुपये द्यावे लागेल. रिटायर जज असतो हा तिची सुंदरता बघून खूप घायाळ झालेला असतो आणि लालसिंगचं हा ऐकून लगेच तयार होतो. 50,000 रुपये त्या जजसाठी काही नसतात, कारण त्याने भरपूर सारा पैसा हा अगोदरच कमावलेला असतो. जज म्हणतो की ठीक आहे, काही हरकत नाही, आजच माझ्या बंगल्यावरती हिला पाठवून दे. आणि त्यानंतर लालसिंग म्हणतो की ठीक आहे, मी रात्रीच्या 10-11 वाजता माझ्या कारमध्ये बसून हिला तुमच्या बंगल्यावरती घेऊन येईल. मात्र तुझ्याकडे फक्त पहाटेच्या 5 वाजेपर्यंतची वेळ असेल. 5 वाजता मी पुन्हा येईल आणि या मुलीला पुन्हा इकडे घेऊन येईल. मात्र तुला 50,000 रुपये लगेच द्यावे लागतील. आणि अशा प्रकारे हा जज त्याला 50,000 रुपये आणून देतो आणि रात्री 10 वाजेची वाट बघू लागतो. जसे 10 वाजतात तसा लालसिंग अंजलीला घेऊन आपल्या कारमध्ये बसवतो आणि राजपालच्या बंगल्यावरती नेऊन सोडतो. बंगल्यावरती घेऊन गेल्यानंतर तो राजपाल रात्रभर तिच्यासोबत संबंध करतो, ज्याच्यासाठी त्याने पैसे खर्च केलेले असतात. अंजली त्याला विनवण्या करत असते, मात्र राजपाल तिचं ऐकत नसतो. राजपाल नशेमध्ये असतो आणि त्याने संपूर्ण घटनेला अंजाम दिल्यानंतर पहाटेच्या 5 वाजता हा स्वतःच लालसिंगला कॉल करतो आणि तिला घेऊन जाण्यासाठी सांगतो. लालसिंग त्या ठिकाणी पोहोचतो आणि अंजलीला पुन्हा आपल्या कारमध्ये बसून आपल्या घरी घेऊन येतो. अशा पद्धतीने ही अंजली आता दुःख सहन केल्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता, दुसरा मार्ग नव्हता. तिला काय करावे तिला काही सुचत नव्हतं. लालसिंग याने आपली संपूर्ण मान मर्यादा इज्जत सगळी त्याने घालवली होती. आपलं जे अस्तित्व होतं ते सर्व त्याने मिटवून टाकलं होतं आणि हा देखील अंजलीसोबत असंच काम करायचा. 25 जानेवारी 2026ची गोष्ट असते. लालसिंग आपल्या घरी निवांत बसलेला असतो आणि बसल्या बसल्या त्याला एक वेगळा विचार येतो. लालसिंगचा एक मित्र असतो जो पोलीस कॉन्स्टेबलच्या पदावर असतो, ज्याचं नाव असते करमसिंग. हा पोलीस स्टेशनमध्ये असतो. सकाळची वेळ असते. हा लालसिंग करमसिंगला कॉल करतो आणि करमसिंगला म्हणतो की माझ्या घरी ये. करमसिंग हा ड्युटीवरती असतो. 1 तासाने येतो. करमसिंग म्हणतो की मात्र येताना दारू नक्की आण, कारण आपल्याला बसून पार्टी करायची आहे. करमसिंग मान्य करतो आणि 1 तासानंतर करमसिंग ड्युटीवरून ठेक्यावरती येतो. त्या ठिकाणी दारूची बाटली घेतो आणि लालसिंगच्या घरी येतो. लालसिंग आणि करमसिंग त्या ठिकाणी दारू पिऊ लागतात आणि जशी नशा होऊ लागते तसं जी अंजली असते, हा अंजलीला लालसिंग आपल्याकडे काही वस्तू देण्याच्या निमित्ताने बोलावून घेत असायचा आणि करमसिंग देखील अंजलीला वेगळ्या नजरेने बघत होता. हीच गोष्ट लालसिंगला पाहिजे होती. आता लालसिंग करमसिंगला म्हणतो की ही माझ्या नोकराची पत्नी आहे, मात्र माझा नोकर अजूनपर्यंत हिच्यासोबत त्याने काही केले नाही. अंजली पूर्णपणे पवित्र आहे आणि अंजली ही एका रात्रीसाठी तुला भेटू शकते. यासाठी तुला 50,000 रुपये मोजावे लागतील. करमसिंग हा एक रिश्वतखोर पोलीसवाला होता. त्याने भरपूर सारे पैसे कमावलेले होते, त्यामुळे त्याला 50,000 रुपये एका रात्रीचे काही वाटले नाही आणि हा करमसिंग म्हणतो की ठीक आहे, मी लगेच 50,000 रुपये देतो. मात्र आज रात्री माझ्या फार्म हाऊसवरती या मुलीला पाठवा. आता लालसिंग खुश होतो आणि 50,000 रुपये घेतो. रात्रीचे 10 वाजतात
आणि लालसिंग आपल्या कारमध्ये अंजलीला बसवतो आणि करमसिंगच्या फार्म हाऊसवरती जाऊन पोहोचतो. करमसिंग अगोदरच नशेमध्ये असतो आणि आणखी ड्रिंक करतो. पूर्णपणे नशेमध्ये गेल्यानंतर तो अंजलीच्या रूममध्ये जातो आणि तिच्यासोबत नको ते कृत्य करू लागतो. जोपर्यंत त्याची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ते कृत्य करतो. त्याचं मन भरल्यानंतर करमसिंग हा आपल्या एका सूरज नावाच्या मित्राला कॉल करतो आणि त्याला सांगतो की आज माझ्या फार्म हाऊसवरती एक सुंदर महिला आहे. तुला जर वाहत्या गंगेत हात धुवायचं असेल तर तू लगेच ये. आता सूरज देखील आपली मोटारसायकल घेऊन करमसिंगच्या फार्म हाऊसवरती पोचतो. फार्म हाऊसवरती गेल्यानंतर दोघे मिळून त्या ठिकाणी आधी नशा करतात आणि अंजलीसोबत करमसिंगचा जो मित्र आलेला असतो सूरज हा देखील नको ते कृत्य करतो. अंजलीकडे विनवण्या केल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. मात्र नशेडी हे तिला सोडणार नव्हते. अशा पद्धतीने अख्खी रात्र त्या ठिकाणी घालवतात आणि सकाळ होते. लालसिंग तेथे येतो. पहाटेच्या 5 वाजता अंजलीला घेऊन आपल्या घरी जातो. मात्र अंजली ही लालसिंगवरती खूप नाराज असते. अंजली आता बदला घेण्याचा विचार करते. ती विचार करते की आपण गरीब होतो. आपल्या आईवडिलांनी लाडात वाढवले, मात्र या ठिकाणी येऊन आपल्यासोबत या लालसिंगने खूप वाईट काम केले याचाच पश्चाताप ती करत होती. तिला खूप टेन्शन आलं होतं. मात्र अंजली सुडाच्या भावनेने पेटली होती आणि ती योग्य चान्स बघत होती. लालसिंग हा खूप खालच्या दर्जाला गेला होता. लालसिंग आता आपल्या दोन्ही मित्रांना कॉल करतो. इकडे लालसिंग पोलिसला देखील कॉल करतो आणि जो रिटायर्ड जज असतो त्याला देखील कॉल करतो. दोघांनाही कॉन्फरन्सला घेऊन सांगतो की तुम्ही या मुलीसोबत जे काम केले तुम्हाला दोघांनाही मुलगी मी अर्ध्या किमतीत आज रात्री देण्यासाठी तयार आहे. म्हणजे 50,000 रुपयाला दिली होती तर आता 25,000 रुपयात ही मुलगी तुम्हाला देण्यासाठी तयार आहे. अशा पद्धतीने दोघेही तयार होतात. 25,000 रुपये लालसिंगला देतात आणि म्हणतात की तिला फार्म हाऊसवरती पाठवून द्या. अशा प्रकारे राजपाल करमसिंग फार्म हाऊसवरती पोहोचतो आणि अंजलीला पुन्हा त्या ठिकाणी आणल्या जाते. आज रात्री हा लालसिंग देखील त्यांना जॉईन झालेला असतो. तिघे बसून दारू पितात. त्यानंतर तिघेही तिच्यासोबत नको ते कृत्य करतात. अंजली ही विनवणी करते मात्र ते ऐकत नसतात. आता सकाळ होते. अंजलीनं ठरवलेलं होतं की बस आतापर्यंत जे झालं ते झालं, मात्र आता मी सहन करणार नाही. आजचा जो दिवस असेल हा मात्र सरपंचाचा शेवटचा दिवस असेल. अशा प्रकारे सरपंच अंजलीला आपल्या घरी घेऊन जातो. संध्याकाळ होते. ही अंजली लालसिंगकडे येते. लालसिंगला म्हणते, तुम्ही आजपर्यंत मला वेगवेगळ्या पुरुषाकडे पाठवले, पैसे घेतले. माझी अशी इच्छा आहे की आज माझा वेळ मी तुमच्यासोबत घालवावा. लालसिंग खुश होता. लालसिंग हा महेशला सांगतो की माझी दारू संपलेली आहे. तू ठेक्यावरती जाऊन दारू घेऊन ये. महेश ठेक्यावरती जाऊन दारूची बॉटल आणतो. लालसिंग दारू पितो आणि फुल दारू पिल्यानंतर लालसिंग अंजलीच्या रूममध्ये जातो. मात्र अंजलीने किचनमधून धारदार सुरी आपल्या रूममध्ये आणून ठेवलेली असते. उशीखाली तिने लपून ठेवलेली असते. कपडे काढतो आणि त्यानंतर तो बेडवरती अंजलीजवळ जातो. अंजली बघते तर हा नशेमध्ये आहे. याला काही समजणार नाही. त्याचाच फायदा घेऊन अंजली उशी खालून सुरी काढते आणि लालसिंगच्या गळ्यावरती वार करते. लालसिंग रक्ताच्या थारोळ्यात खाली पडतो. तडफडून लालसिंगचा मृत्यू होतो. त्यानंतर अंजली पतीला महेशला आवाज देऊन बोलावते. महेश जेव्हा लालसिंगची अवस्था बघतो तो घाबरून जातो. महेश त्या ठिकाणी ओरडू लागते. मात्र अंजली त्याला शांत करते. म्हणते की आता ओरडून काही होणार नाही. मला जे करायचं होतं ते मी केलं. महेशला देखील काही वाटत नाही, कारण महेशची जी अंजली पत्नी होती, मात्र लालसिंगने तिच्यासोबत खूप मोठा विश्वासघात केला होता. त्यानंतर अंजली आपल्या पतीला म्हणते, तू मला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन चल, कारण शेवटी मला पोलीस पकडणारच आहे. त्यानंतर दोघेही पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि घडलेला सर्व प्रकार अंजलीही पोलिसांना सांगते. ही घटना ऐकून पोलीस देखील हैराण होऊन जातात. पोलीस लगेच घटनास्थळी दाखल होतात आणि लालसिंगचा मृतदेह ताब्यात घेतात. घटनास्थळाचा पंचनामा केला जाते आणि मृतदेह पीएमसाठी पाठवण्यात येतो आणि त्यानंतर अंजलीला पोलीस अटक करतात. मित्रांनो, या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय भारत.